नमस्कार शेतकरी मित्रांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जो 3.5 एकराचा प्लॉट आणि त्याच्यानंतर हे जे 1.5 एकराचा प्लॉट असा तुम्हाला संपूर्ण 5 एकराचा प्लॉट सांगितला होता, ज्यामध्ये आपण तुरीमध्ये सोयाबीनची ट्रॅक्टर थ्रू पेरणी केली आणि त्यानंतर मागेही आपण एक व्हिडिओ टाकला की आपण त्या दिवशी आपली कोळपणी केली. मित्रांनो, हे जे तुम्हाला थोडंफार कमी जास्त असं पीक दिसतं, इथे गवत होतं जे प्राण्यांसाठी बैल वगैरे यांच्यासाठी आपण लावलं होतं आणि हीट असल्यामुळे इथल्या बऱ्याचशा हे निघलं नाही, कारण खाली आपण ते सगळं जाळलं होतं. परंतु इकडे वरती तुम्ही बघू शकता की एकसारखं असं सोयाबीन झालं आहे आणि तुम्हाला पूर्ण असं दाखवतो मी. एकसारखं असं सोयाबीन, त्यामध्ये आपण आधी तूर लावून घेतली होती आणि त्याच्यानंतर सोयाबीन टाकलं. सोयाबीन आता हे साधारणतः 17 जूनचा हा पेरा आहे. आजची 6 जून म्हणजे 20 दिवसाचं हे पीक आहे आणि तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आता तुम्ही बघू शकता की हे फुललं आहे चांगल्या पद्धतीने. याच्यात आपण कोळपणी केली. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, कोळपणी म्हणतात की वाई मारणे म्हणतात, कमेंट करायला विसरू नका. इकडे बघा तुम्ही आता की याच्यावर कुठं कुठं आपल्याला ही इथं पानं खाल्लेली दिसतात, म्हणजे याच्यावरती अळीचा थोडाफार प्रभाव आहे. परंतु आपण आता आधी याला तणनाशकाची उद्या फवारणी करणार आहे, कारण कोळपणी केल्यानंतरही बरंचसं जे तासातलं जे गवत आहे, जे तसं तसं राहिलं आहे, ते काढणं पहिले गरजेचं आहे. आणि जर आपण आधी याच्यात टॉनिक त्याचबरोबर कीटकनाशक फवारणी केली तर आपलं पीक चांगलं होईल, परंतु जे गवत आहे ते तसंच राहील. आपल्याला आधी याच्यातलं गवत तणनाशकाने मारून घ्यायचं आहे. उद्या आपण त्याची एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवूसुद्धा. तुम्ही काय काय पिकं लावले ते सुद्धा कमेंट करा. छान पीक झालं आहे मित्रांनो. 20च दिवसाचं पीक आहे आणि तब्बल एखाद्या 10-15 दिवसात हे पीक झाकून जाईल मित्रांनो, कारण छान पद्धतीने उगवणी झाली होती आणि मस्त. आता इकडे तर बघा तुम्ही की हे जी वय आहे ही तर फार छान झालेली आहे. मधात तुम्हाला दाखवतो मी की हे झाडं छान पद्धतीने जिथं खुल्लं आहे तिथं पण चांगल्या पद्धतीने ते आलेत. आता हे वाईमुळे बरेचसे खाली आतमध्येच राहिले, आपलं त्यांना काढणं झालं नाही. ऑक्सिजनचं थोडंसं हे झालं की असे पिकं खालीच राहतात. शक्यतो जर कोळपणी केली तर त्याच्या मागे एक माणूस पाहिजेच, की खाली जर ते पीक दबत असेल तर ते काढणं अनिवार्य आहे. आता इथं पण कुठंतरी असेल किंवा मग तिथं पीकच नसेल. तुम्ही बघू शकता की छान असं झालं आहे. कुठं मोठं अळी लागली आहे, ते पण आपण आता तणनाशक मारल्यानंतर अळीनाशक घेऊ. आता उद्या आपण जो व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये आपण कुठलं तणनाशक मारत आहे, काय मारत आहे, हे सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, हे जे सोयाबीन आहे हे ईगल कंपनीचं सोयाबीन आहे. आपण म्हणजे महाबीज किंवा ईगल हे दोनच गोष्टीचे म्हणजे दोनच बियाणे वापरलेले होते. आपल्याला ईगलचा अनुभव होता, कारण यावर्षी आपल्याला माहिती आहे की बरेचसे सोयाबीन हे फेल गेले. आपल्याला ईगलचा अनुभव असल्यामुळे आपण ईगल हे सोयाबीन टाकलं, त्याच्यात फेल गेलं नाही आणि त्याची उगमशक्तीही चांगली आहे. तुम्ही बघू शकता की आपण जसं जसं पुढे जातो तसंही सगळं शेत हे 1.5 एकराचं क्षेत्र आहे. त्याच्यात तुम्हाला मी थोडं थोडं पुढे जाऊनही दाखवत आहे, कारण बऱ्याचदा काय होते की आपण फक्त कमी याच्यावरच किंवा चांगलं उगलेलं दाखवतो. तुम्ही बघू शकता की चांगलं असं उगवणी झालेली आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. घेऊन येऊया नवीन असंच काही ते. धन्यवाद मित्रांनो. याच्यामध्ये खत जे आपण टाकलं आहे ते 10-26-26 टाकलं आहे. सोबतच एकच खत आपण वापरतो आणि तुरीला आपण सरदारचं खत सोडलेलं आहे ह्या ड्रिपच्या माध्यमातून. तूर पण आपली आता चांगली होत आहे. धन्यवाद मग मित्रांनो.